चला आजची सिंपल टिफिनसाठी रेसिपी सोपी वांग्याची भाजी, झटकेपट आणि अगदी कमी वेळात होणारी। त्याला लागणारे साहित्य बनवायची कृती व्हिडिओमध्ये बघा। आवडले तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइबर करा। तर आपली टिफिन सिरीज चालू आहे, म्हणजे टिफिनसाठी छान छान आणि सोप्या पद्धतीच्या भाज्या मी दाखवणार आहे। तर आजच्या भाजीमध्ये मी तुम्हाला वांग्याची अगदी सोप्या पद्धतीची भाजी दाखवणार आहे। तर नक्की ट्राय करा टिफिनसाठी ही भाजी। तर चला बघूया आपण याला लागणारे साहित्य आणि बनवायची कृती। कढाईमध्ये तेल तापत ठेवले, थोडं अगदी झटपट ही भाजी तयार होते। एक मोठा कांदा चिरून घ्यायचा आणि आपण याच्यामध्ये परतून घ्यायचं, त्यानंतर टमाटे टाकून घ्यायचं। आता टमाटे टाकून झालं तर मग आपण थोडंसं याला परतून घ्यायचं। थोडा वेळ परतून घेतलं ना आपण याच्यामध्ये दुसरं साहित्य टाकायचं। खूप कमी वेळामध्ये ही भाजी तयार होती। म्हणजे आता कसं टिफिन सिरीज चालू केले, म्हणजे टिफिनसाठी लागणाऱ्या सोप्या पद्धतीच्या मी भाज्या दाखवणार आहे। तर काल मी गवारची भाजी दाखवलेली आहे आणि आज वांग्याची भाजी दाखवते। ही सुद्धा भाजी मी टिफिनसाठीच बनवत आहे, अगदी सकाळच्या घाईमध्ये सुद्धा। तर इकडे बघू शकता, हे असं कांदा टमाटर थोडंसं परतून घ्यायचं आणि थोडा वेळ परतून झालं की याच्यामध्ये मी अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीचा कूट केला। थोडेसे याच्यामध्ये जिरे सुद्धा टाकलेले आहेत। तर परत एकदा सांगते, अद्रक, हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडेसे जिरे टाकायचे फ्लेवरसाठी आणि उखळमध्ये याचा कूट करायचा। ह्या पद्धतीची ही वांग्याची भाजी नक्की एकदा ट्राय करा। नॉर्मली वांग्याच्या भाज्या कशा असतात, म्हणजे खूप प्रकार असतात वांग्याच्या भाजीचे। भरलेलं वांगं किंवा रस्साचं वांगं, वेगवेगळ्या प्रकारचे वांगे म्हटलं की खूप प्रकार आहेत त्याचे। तर ही आपल्याला कसं सकाळच्या घाईमध्ये बनवायची, त्यामुळे ही सिंपल पद्धतीने मी तुम्हाला दाखवते, पण खायला याची टेस्ट खूप मस्त लागते। आता हे अद्रक, लसूण आणि मिरची जिऱ्यासोबत जे मी कुटून घेतले, कांद्या टमाट्यात परतून घेतले, त्याच्यामध्ये गरम मसाला 1 चमचा, हे धना पावडर ना मी उखळमध्ये मस्तपैकी असं बारीक कुटून घेतले। खूप छान चव येते ही अशा धना पावडरनी, ह्या भाजीसाठी स्पेशल मी केले। त्यानंतर हळद टाकली, गरम मसाला टाकते बघा। आता हे मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठसुद्धा आपण ह्या स्टेजवर टाकायचं, पण सुरुवातीला जरा हे आपण मिक्स करून घेऊया। धना पावडर रेडीमेड भेटतं, पण मी आज ना हे जे धने आहेत ना, अख्खे धने असतात बघा, हे मिक्सरमध्ये मस्त असे बारीक करून घेतलेत। म्हणजे जास्त बारीक पावडरवान नाही करायचे, थोडंसं असं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं। जी भाजीला एकदम छान पॅक होतं आणि चव मात्र खूप भारी लागते। तर आता हे सगळे मसाले मिक्स केले मी ह्याच्यामध्ये, अद्रक, लसूण, जिरे, हिरव्या मिरच्याचा कूट। आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत एकदाला मिक्स करून घ्यायचं, कारण काय होतं मग मीठसुद्धा एकजीव होऊन जातं सर्व मसाल्यात। हे बघा, अगदी 2-4 वांगे जरी असले ना तर तुम्ही झटकेपट ही भाजी करू शकता सकाळच्या घाईमध्ये। आणि याच्यामध्ये हवं तर तुम्ही 1-2 असे बटाट्याचे पातळ कापसुद्धा टाकू शकता। हे बघा, चांगलं असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला, इतका छान फ्लेवर येतोय ना, मस्त सुगंध। आता हे हिरवेगार अशी वांगे आणलेत, मस्त बीवाले वांगे आणलेत, मला तर खूप आवडतात। पण काही लोक खात नाहीत, पण तुम्हाला नसेल आवडत तर तुम्हाला जशा पद्धतीचे वांगे आवडतात ना तशी घेऊन या, पातळ फोडी करा जशा पण आवडतील तशा, आणि मग हे अशा मसाल्यामध्ये कट करून वांग्याच्या फोडी मिक्स करून घ्यायच्या। बघू शकता, मस्तपैकी मसाल्यामध्ये कोटिंग करून घ्यायची वांग्याची। आता मीठ, हळद सगळं आपण टाकून घेतलं, म्हणून आता काहीच टाकायचं नाही। याला थोडा वेळ वाफेवर ठेवायचं, लगेच पाणी टाकायचं नाही। आता 1 मिनटं वाफ दिली मंद आचेवर की मग चेक करायचं आणि मग याला थोडंसं परत एकदा मिक्स करून घ्यायचं। याने छान चव येते। मसाले जे टाकलेले असतात ना आपण, ते जरा एकजीव होऊन जातात वाफेमध्ये। हे बघा, इतकी छान चमचमीत अशी मस्त गावरान पद्धतीची भाजी आहे ना, अगदी झटकेपट होणारी आहे। आता मी याच्यामध्ये टाकते अगदी अर्धा कपाच्या पण कमी पाणी। बघू शकता, फक्त मी अर्धा कप अंदाजा पाणी टाकलेलं आहे, कारण की थोडेसे नॉर्मल वांगे जे आहेत ना कच्चे, आणि मला थोडासा ओलापणा ठेवायचा आहे, अगदी ड्राय सुक्की नाही बनवायची, त्यामुळं। हे बघा, पाणी म्हणजे रस्सा इतका नाहीच आहे, हा शिजला की हा सुद्धा कमी होणार आता। तर आता आपण ह्याला फक्त द्यायचे 2-3 मिनटं, म्हणजे चहा नाश्ता होईपर्यंत तुमची ही भाजी सकाळ सकाळ तयार होईल। हे बघू शकता, 1 मिनिट झालं की बघा मस्त तेल सुटलेलं आहे चमचमीत असं, आणि वांगे आपले इतके छान शिजत आहेत।
पाहता क्षणी भूक वाढती अशी भाजी ना नक्की ट्राय करा तुम्ही वांग्याची. इतके नरम सॉफ्ट वांगे झालेत बघू शकता, लगेचच असे सॉफ्ट झालेले आहेत, काहीच वेळ लागत नाही आहे. तर शेंगदाण्याचा कूट वगैरे काहीही न टाकता ही भाजीचा दाटपणा तुम्ही बघू शकता, घट्टपणा किती मस्त झालेला आहे एकदम. तर त्याला मी थंड करून घेतलेला आहे. हे बघा, तर मिक्स करून दाखवते. हे टिफिनसाठी बघा किती छान ही भाजी तयार झालेली आहे. 2-4 वांग्यामध्ये झटकीपट ही भाजी मी आज सकाळी बनवली. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. वांगे जर सगळ्यांनाच आवडतात खायला. ते बघा किती छान चमचम चवदार अशी वांग्याची खमंग टेस्टी अशी भाजी तयार झाली. तर चला आता मी याला घेते प्लेटमध्ये सर्व करून, थंड करून थोडंसं. तर इकडे बघू शकता, हे आपली टिफिनसाठी वांग्याची सिंपल सोप्या पद्धतीची भाजी दाखवली. अगदी चवदार, खमंग, टेस्टी आणि खाता क्षणी तुम्हाला टिफिन पूर्णपणे फिनिश करता आली इतकी छान ही भाजी लागते. आणि लहान मुलासाठी तर नको आहे, कारण की आपण याच्यामध्ये तिखटपणा असतो. पण तुमच्या हजबंडसाठी किंवा तुमच्यासाठी हे तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघू शकता मस्त झालेली आहे, अगदी तोंडाला पाणी सुटते, इतकी मस्त वाटते वांग्याची भाजी. पोळ्यासोबत किंवा भाकर वगैरे कधी नेत असाल तर त्यासोबतसुद्धा ही भाजी मस्त लागन. आणि घाई झाली असेल, 2-4 वांगे असतील तर ही अशा पद्धतीने ट्राय नक्की करा. कारण वांग्याला आपण मसाले वगैरे, स्टफिंग वगैरे भरलेला वांगं वगैरे हे सगळं नेहमी करतो. पण आपल्याला आहे घाईचा प्रश्न, वेळेची कमतरता. मग अशा वेळेस अशा सिंपल भाज्या आपल्याला उपयोगी पडतात. तर कशी वाटली आजची तुम्हाला ही दुसरी रेसिपी वांग्याची भाजी? आवडली असेल तर टिफिनला ट्राय नक्की करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या रेसिपीमध्ये.